बाहेर ढगाळ वातावरण होतं. चंद्र ढगांच्या आड होता. शर्वरी नुकतीच आवरून रूमच्या बाहेर आली होती. बाबा बोलणारच होते, पण आईने इशाऱ्याने जेवण उरकू द्या असं खुणावलं आणि बाबा गप्प बसले. जेवण झाल्यावर आई बाबा समोर येऊन बसले. शरू जरा बोलायचंय, बाबांनी सुरुवात केली. हो, बोला ना बाबा, ती सहज म्हणाली. तू अचानक परतण्याचा निर्णय का घेतलास? काही नाही बाबा, अभ्यास आणि नंतर सगळी कामं नाही झेपत. त्यापेक्षा मी इथून येऊन जाऊन करीन. तेवढा अभ्यासाला जास्त वेळ देता येईल. तिने तात्पुरतं कारण देऊन बाबांचं समाधान केलं. झोपायला जाते सांगून ती रूममध्ये आली. नेहमीप्रमाणे ठणकणारी छाती ओली झाली आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. दुधासाठी कासावीस झालेल्या शकुलीचा चेहरा क्षणभर डोळ्यापुढे तरला आणि न राहून तिने फोनला हात घातला. 3 आठवडे ठेवलेला संयम आज तुटला होता. फोनची रिंग जात होती आणि तिची धडधड वाढली होती. समोरून कोणी उचलूच नये असं वाटत असताना त्याचा मृदू स्वर कानी आला. बोल. खोल दरीतून प्रतिध्वनी उमटावा तसा काहीसा वाटला तिला. तो झोपली? ती कशीबशी बोलली. हो, आता झोपवली तिला. रडून रडून आकांत केलं होता. नाकी नाव आले होते माझ्या. तो लहान आहे. ती तिच्या कलाकालाने घ्या. हळूहळू होईल सवय तिला. ही आणि तुम्हालाही. असा दीर्घ हुंकार आला आणि समोरून फोन कट झाला. शर्वरीला घरी येऊन 3 महिने लोटले होते. एक दिवस कॉलेजमधून ती जरा उशिराच घरी पोहोचली. संध्याकाळची 6:30-7ची वेळ होती. उन्हं कलली होती. बसमधून उतरली. समोर अंगणात 4 चाकी उभी होती. यावेळी कोण आलं असावं असा विचार करत गाडीजवळ पोहोचली. नंबर प्लेटवर नजर जाताच जरा गोंधळली, कारण ती त्याची गाडी होती. तो इथे कसा? त्याला इथला पत्ता कोणी दिला? का आला असेल? अशा सगळ्या विचारांचे मोहोळ मनात उठते न उठते तोच तिची छकुली आई म्हणत तिला येऊन बिलगली. क्षणभर तिला हसावं की रडावं कळेना, पण तोवर तिच्यातल्या आईला आवेग आवरला नाही. तिने छकुलीला उचलून घेतलं आणि तिचे मुके घेतले. तिला घेऊन ती घरात प्रवेशली. तो आणि तिचे बाबा हॉलमध्ये बसले होते. तिने छकुलीला खाली उतरवलं, पण ती कशीच तिला सोडायला तयार होईना. तिला चिटकून उभी राहिली आणि तशीच त्या बाबांना म्हणाली, बाबा, आई आली. आता आपण आपल्या घरी जाऊयात तिला घेऊन. ती निरागस पोर बोबड्या आवाजात सहज बोलून गेली. शर्वरीला तिच्या पायांभोवती तिच्या चिमुकल्या हातांची पकड अजून घट्ट झाल्याची जाणवली. हो, पण तिला येऊ तर दे आधी. आताच आली इतकी नाही ती कॉलेजमधून. तिला फ्रेश होऊ दे. तो कशीतरी त्या चिमुकल्या जीवाची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. तिने एक वार त्याच्याकडे पाहिलं आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या आई आणि ताईकडे पाहिलं. त्या दोघी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होत्या. बाबांकडे बघण्याची तिला हिंमत होईना. कसं तरी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अंगार फुलला होता. बाबा, हिला झोपवते मी आणि नंतर तुम्हाला सारं सांगते. प्लीज आता काही रिॲक्ट करू नका. लहान आहे ती, सहन नाही होणार तिला. ती धीराने उद्गारली. बाबांनी एकदा छकुलीकडे पाहिलं. तीही किलकिल्या नजरेने त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होती. ते उठले, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बाहेर निघून गेले. तशी शर्वरी स्वयंपाकघरात आली. मागोमाग छकुलीसुद्धा धावली. तो आताच पोहोचलाय आणि या गोंधळात आई त्याला चहा वगैरे विचारायलाच विसरली हे तिने पुरतं हेरलं होतं. तिने पटकन चहाचं आधण गॅसवर चढवलं. छकुली पायाशी कुरबुर करत होती. तिला पुन्हा उचलून घेत तिने विचारलं, पिलू, खाऊ हवाय का? नको. छकुलीने नाक मुरडलं. जा बघू मग. बाहेर बाबांकडे जा. तिला खाली ठेवून म्हणाली. नाही, मी कुठेही जाणार नाही तुला सोडून. तू पुन्हा मला बाबांना सोडून गेलीस तर? तिचा प्रत्येक शब्द शर्वरीच्या काळजाच्या आरपार होत होता. तरी स्वतःला सावरत म्हणाली, नाही ग बाळा, आता मी तुला सोडून कुठेही नाही जाणार. आणि आता आपल्या बाबांच्या चहाची वेळ आहे की नाही? तू बाहेर जा, मी आलेच चहा घेऊन. छकुली बाहेर गेली आणि पाठोपाठ तीही चहा आणि फराळाचं घेऊन आली. ती समोर बसली तेव्हा त्याने तिच्या हातात काही पेपर्स दिले. तिने ते वाचले. तिला काही समजेनासं झालं होतं. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. त्याला तिच्याशी बोलायचं होतं हे तिला कळलं होतं, पण आता सर्वांसमोर ते शक्य नव्हतं. तेवढ्यात बाहेर ताईसोबत खेळत असलेली छकुली तिच्याकडे आली आणि कुरबुर करू लागली. तिच्या झोपेची वेळ झाली होती. शर्वरीने तिला उचलून आत नेलं. बेडवर झोपवण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती कशीच ऐकेना. तिचा तरी काय दोष होता? तिला झोपताना आई आणि बाबा दोघे सोबत हवे असायचे. आईच्या कुशीत बाबांची गोष्ट ऐकत झोपण्याची सवय झाली होती तिला. शेवटी तिच्या हट्टापुढे शर्वरीने हात टेकले आणि ती दाराची कडी काढून बाहेर डोकावली. सर, जरा आत या ना, तिनं अवघडून म्हटलं. तोही काही न बोलता आत आला आणि
तिने दरवाजा लावला. आता बेडवर तिघे झोपले होते. चकुलीसुद्धा बरीचशी शांत झाली होती. सवयीने मानेखालून वरच्या बाजूला असलेल्या शर्वरीचा हात शेखरच्या हातात होता. गोष्ट ऐकता ऐकता चकुली तिच्या दिशेने वळली आणि तिच्या चिमुकल्या ओठांचा शर्वरीच्या छातीला स्पर्श झाला आणि तिच्यातील आई मनोमन सुखावली. एरवी ओघळून जाणारं दूध आज कितीतरी काळानंतर सार्थकी लागत होतं. चकुलीने दूध ओढताच तिच्या छातीत कळ उठली आणि नकळत शेखरचा हात जोरात दाबला गेला आणि तिच्या चेहऱ्यावर वेदनेची तिरपी रेख उमटली. काय ग, ठीक आहेस ना? काय होतंय? शेखर घाबराघुबरा होऊन विचारत होता. अहो, घाबरू नका, काही नाही झालं. खूप दिवसांनी तिला पाजते ना, म्हणून जराशी तिने ओढल्यावर कळाली. आता काही नाही. होतं असं. हाताची पकड सैल करत ती म्हणाली. शरू? त्याने आर्ततेने हाक मारली, पण पुढचे शब्द काही उमटलेच नाहीत. त्याच्या डोळ्यातील आसवे तिला सारं सांगून गेली. चकुलीला गाढ झोप लागली होती. तिला नीट झोपवून बाजूला उशी लावून दोघे रूम बाहेर आले. आता त्यांना वादळाला सामोरं जायचं होतं. शर्वरी बाहेर येताच बाबा तिच्यावर तुटून पडले. लाथाबुक्या झाडत त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. कुलक्षणी कार्टे, काय कमी केलं होतं तुला आजवर? रक्ताचं पाणी करून तुला शिकवलं, एवढा विश्वास ठेवून स्वातंत्र्य दिलं, त्याचा असा फायदा घेतलास? हे गुण उधळलेस, बाहेर तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस. आणि बरंचसं काही. शर्वरी फक्त मार खात होती. आई बाजूला मुसमुसत उभी होती. शेखरला ते सहन झालं नाही आणि शेवटी तो मध्ये पडला. शर्वरीला उठवून खुर्चीवर बसवलं. समोरच्या ग्लासमधलं पाणी तिला पाजलं. डोक्यावरून हात फिरवला आणि तिला मिठीत घेतलं. ती अजून पुरती सावरली नव्हती. त्याच्या मिठीत थरथरत होती. त्यालाही राग आलेला त्या परिस्थितीतही. हे तिला कळलं होतं. म्हणून तिने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. म्हणाली, सर प्लीज, आता जा तुम्ही. माझ्यामुळे तुमचा अपमान झालेला मला सहन नाही होणार. जा तुम्ही. पण तिला थांबवत बोलला, हे बघ, आता तू आणि मी वेगळे नाही आणि नेहमी तूच सहन करत राहणार आहेस का? कळू दे ना सगळ्यांना तू नेमकं काय केलंयस. या सगळ्याला सामोरं जाताना कसं आणि काय काय भोगलंयस. शर्वरीचे बाबा, आधी मी सांगतोय ते ऐकून घ्या आणि नंतर ठरवा तुमच्या लेकीने तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेतला की गैरफायदा. तो सांगत होता तेव्हा शर्वरीचं मन वर्षभर मागे भूतकाळात गेलं. कॉलेज सुरू होऊन 2 आठवडे उलटले. एक दिवस सकाळी लेक्चरला क्लासमध्ये बसलेली असताना खिडकीतून हाक आली. शरू, आहेस का गं? हो म्हणत ती उभी राहिली. अगं हो काय, दरवाजा उघड. तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला. चल, आपल्याला निघायचंय. तो आत येत म्हणाला. कुठे, कधी, का? तिने बरोबर विचारलं. हो, हळू जरा, आता निघायचंय, बाकीचं वाटेत सांगतो. सर, वही पेन काही घेऊ? बाळा, बॅगच घे, परत नाही येणार आपण, संध्याकाळ होईल. ठीक आहे सर, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच, तिने सांगितलं आणि ती आतल्या बाजूला वळली. तोच वैतागून तो म्हणाला, अगं आता आणि कुठे जाऊ, सोबत जायचं आपल्याला शरू. यावर हसत ती म्हणाली, अहो राजे, मी आवरून बाहेर येते, तोवर आपण आपल्याचीच वस्तू स्टाफरूम नावाच्या ठिकाणावरून आणा. थोड्याच वेळात दोघे ऑफिसजवळ भेटूया आणि नंतर सोबत जाऊ, चालेल ना? तिच्या या बोलण्याने त्याचा पारा अलगद खाली आला आणि तोही त्याच शैलीत, जशी आज्ञा राणी सरकार, असं काहीतरी म्हणत बाहेर गेला. तिने बॅगमध्ये पुस्तक भरली आणि ती त्या तासाच्या सरांची परवानगी घेऊन बाहेर आली तर तो तिथेच उभा होता. हद्द झाली तुमच्या पुढे, असं म्हणत दोघे स्टाफरूमच्या दिशेने वळले आणि त्याची बॅग घेऊन कॉलेजमधून बाहेर पडले. तिचा अंदाज खरा ठरला. गाडी पणजीच्या दिशेने धावत होती. तो अस्वस्थ असला म्हणजे असा घाई गडबड करायचा हे तिला एका वर्षात कळलं होतं. तिने 12वी नंतर मागच्याच वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि अभ्यासाबरोबरच इतर कलाक्षेत्रातही चमकली होती. तो तिचा इतिहासाचा शिक्षक होता. असं असलं तरी त्याला नाट्यक्षेत्रात विशेष रुची होती. म्हणून कॉलेजमध्ये स्पर्धेसाठीची नाटकं, एकांकिका तोच बसवायचा आणि गेल्या एका वर्षात त्यांनी अनेक स्पर्धा जिंकून कॉलेजला बक्षिसं मिळवून दिली होती. त्याचं नाव होतं शेखर इनामदार. मूळ मुंबई, कामासाठी गोव्यात आलेला. तर ती मूळ गोव्याची. शर्वरी दाते. दोघांचेही स्वभाव अगदी मिळते-जुळते. सतत बडबड, सहज चेष्टा मस्करी करायला दोघांना आवडायचं. दोघे एकमेकांना पुरून उरायचे. कधीकधी आजूबाजूच्या लोकांची हसून हसून दमछाक व्हायची. सोबत काही एकांकिका नाटकातून काम करत होते, त्यामुळे कधीकधी त्याच पात्रांचे संवाद त्यांच्या तोंडी असायचे आणि ऐकणाऱ्याचा भलताच गोंधळ उडायचा. दोघांमध्ये इतकी जवळीक होती की एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना न सांगता समजायच्या. एरवी शर्वरी म्हणूनच तो तिला संबोधायचा. कधी मस्करीची हुकी आली तर शरे असे लांब लचक ओढून धरायचा, तिला चिडवायचा.
पण तिने कधी त्याचं चिडवणं मनाला लावून घेतलं नव्हतं. कितीही गमतीशीर असला तरी अनेकदा तो संतापायचा, अस्वस्थ व्हायचा. एखाद वेळी तो त्याच्या मनाचा हळवा कोपरा तिच्यापुढे उघडायचा आणि त्याला या अशा परिस्थितीत व्यवस्थित हाताळणं हे फक्त तिलाच जमायचं. तिच्या मनात काही असलं म्हणजे ती त्याच्याकडे व्यक्त व्हायची. दोघांच्या या समजुतीच्या नात्याविषयी इतरांच्या मनात कोडच होतं, पण दोघे आपापल्या मर्यादा राखून होते. आज काहीतरी घडले हे कळायला तिला वेळ लागला नाही. तो अगदी धीरगंभीर मुद्रेने जलद गाडी हाकत होता. काय झालंय, सांगणार आहात का आता, तिने सुरुवात केली होती. तेवढ्यात गाडी हॉस्पिटल समोर थांबली. ती घाबरागुबरी झाली. नेमकं काय झालंय कळत नव्हतं. त्याने गाडी पार्क केली आणि ती त्याच्या मागून चालू लागली. दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर तो एका खोलीत शिरला. तीही मागोमाग आत गेली. त्याने खुणेने तिला जवळच्या स्टूलवर बसायला सांगितलं आणि बेडवर पाठमोरं झोपलेल्या व्यक्तीला हाक मारली तशी ती वळली. त्याने त्यांना उठवून बसवलं आणि शर्वरीकडे वळून म्हणाला, शरू, ही माझी ताई. तिला तुझ्याशी बोलायचंय. तुम्ही बोलून घ्या, मी आहेच बाहेर. एवढं सांगून तो निघून गेला. काही मिनिटे शांततेत गेली. कदाचित सुरुवात कशी करावी हे त्यांना सुचत नव्हतं. म्हणून ती झाली. काय बोलायचंय ताई तुम्हाला? माझ्या लेकीची आई होशील? त्यांनी अगदी तिच्या नजरेला नजर भिडवत विचारले. साहजिकच हा प्रश्न तिच्यासाठी अनपेक्षित होता, त्यामुळे ती थोडीशी गोंधळली. त्यांनीही ती गोंधळल्याचे भाव तिच्या डोळ्यात टिपले. सांगते सगळं, नीट सांगते, ऐक माझं. ही माझी दुसरी लेक, पहिली तारा. ती झाली तेव्हा डॉक्टर बोलले दुसऱ्या बाळाचा विचारसुद्धा नाही करायचा. चुकून जरी तसं झालं तर माझ्या जीवावर बेतू शकते आणि तेव्हा माझं ऑपरेशन होणार होतं, पण मी नकार दिला होता. तेव्हा सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मी ते हलक्यात घेतलं होतं. ताराच्या बाललीलांमध्ये रमता रमता 2 वर्ष सरली, पण बोलता बोलता त्यांना ठसका लागला. शर्वरीने जवळच्या टेबलावरच्या ग्लासमधलं पाणी त्यांना दिलं. पाठीवरून हळूवारपणे हात फिरवला. त्या थोडा वेळ बोलायच्या थांबल्या आणि एकवार शर्वरीला निहाळलं. पुन्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली. माझ्या नवऱ्याचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर, पण एका मोहाच्या क्षणी आम्ही बळी पडलो आणि मला दुसऱ्यांदा दिवस राहिले. त्यांनी ॲबॉर्शनचा निर्णय घेतला, पण मी हट्टाने बाळ होऊ द्यायच्या विचारांवर ठाम राहिले आणि कधी नव्हे ते हे माझ्यावर चिडले. अबोला धरला, पण कुठेतरी मला आशा होती की सगळं नीट होईल. वाटलं हवा पालट झाली की नाही येणार काही अडचण, म्हणून नववा लागला. तसं इथे आले. इथवर सगळं नीट होतं, पण नेमक्या वेळी नियतीने फासे पलटले. म्हणजे काय झालं? न राहून मध्ये शर्वरीने विचारलं. डिलिव्हरीच्या वेळी कॉम्प्लिकेशन्स वाढली आणि हिच्या जन्मानंतर मला 50 फुटला नाही बघ. रडून रडून कासावीस झालंय ग माझं लेकरू. आईच्या कुशीसाठी आसुसली ती. आठवडा सरलाय. बाटलीतून चमच्यातून कशातून ही दूध घेईना झाली. नळ्या घालून पाजण्याचा प्रयत्न करतायत डॉक्टर, पण त्यांनीही हिच्यापुढे हात टेकलेत. आता लेकराचे हाल बघवत नाहीत बघ मला. तुझ्यापुढे हात जोडते. माझ्या लेकीला तुझ्या पदराखाली घे. तिला आईच्या कुशीची ऊब दे. म्हणजे मी समाधानाने डोळे मिटेन. मला वचन दे, माझ्या छकुलीला कधी दूर लोटणार नाहीस. माझ्याकडे वेळ फार कमी आहे ग. त्या थांबल्या आणि त्यांनी अश्रूंना वाट करून दिली आणि नकळत तिच्या कुशीत शिरल्या आणि तीही त्यांच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. आता तिला अश्रू आवर्ते घ्यायला हवे होते. तिने त्यांना शांत केलं. तेवढ्यात एक नर्स आत आली. तिच्या हातात पांढऱ्या शुभ्र कापडात गुंडाळलेली उलीशी छकुली होती. तिची ती उलीशी कीर्ती, इवले इवले हात पाय झाडणारे, काळेभोर विरवणारे डोळे, लाल चुटूक इवले ओठ, रडून रडून निस्तेज झालेला मलूल पण गुटगुटीत चेहरा, अशी ती पाहून शरूला तिच्या लहानपणीची बाहुली आठवली. नर्सने तिला शर्वरीच्या हातात दिलं आणि काय आश्चर्य, तिच्या स्पर्शाने तिची कळी अगदीच खुलली. कधी नव्हे ते तिची आई तिच्या छोट्या परीला हसताना बघत होती. तिने तिची आई निवडली. नकळत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. शरूने जबाबदारी स्वीकारल्यागत तिला घट्ट उराशी कवटाळले. ती नर्स त्यांना चेक करेपर्यंत तिने छोटीला झोपवलं. त्यानंतर ती आणि त्या नर्स रूम बाहेर आल्या. तिने त्याला आत पाठवलं आणि ती त्या नर्सच्या मागोमाग गेली. सुमारे 3-3.5 तासाने ती पुन्हा रूममध्ये आली आणि ताईकडे बघत उद्गारली, आता सगळं नीट होईल, काळजी नका करू आणि तुम्ही आता लवकर बऱ्या व्हा. मग त्याच्याकडे वळून म्हणाली, चला निघायचं ना सर? ताई, येतो. रात्री काही आणायचं आहे का तुला दाजींना? त्याने विचारलं. नाही. अरे नको काही. असा सावकाश जा, सावकाशीने परत ये.
घाईघाईने स्वतःच्या जीवाची दगदग करू नकोस. त्या तिच्या गालावर हात फिरवत म्हणाल्या. दुपार टळून गेली होती. ऊन कळली होती. सर, बोलायचं होतं थोडं. त्याने एकवार तिच्याकडे पाहिलं आणि गाडी समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने वळवली. दोघे गाडीतून उतरले. मौशार वाळूत दोघांची पावलं उमटत होती. आभाळ गच्च भरून आलेलं. आता कोणत्याही क्षणी पावसाची सर येऊ धडकेल सांगता येत नव्हतं. तो एका ठिकाणी थांबला. दोघे खाली बसले. आजूबाजूला जास्त कोणी दिसत नव्हतं. किनारा अगदी शांत भासत होता. त्याहून भयान होती त्या दोघांमधील शांतता. त्या शांततेचा भंग करत ती उद्गारली. सर, बोल शरू, काय बोलायचंय तुला? इतके दिवस माझी होणारी घालमेल फक्त तुला कळली. मनात साचून राहिलं होतं सारं. ताईचा त्रास बघवत नाही ग. डॉक्टर सांगतात तिच्यावर औषधांचा काही परिणाम होत नाही. तरीही ती तग धरून आहे. कसलीशी वाट बघते, पण मला ही सांगता येत नव्हतं. तुझं नाव माझ्या तोंडून अनेकदा ऐकलं होतं, म्हणून तिला तुझ्याशी बोलावंसं वाटलं. आता मी प्राण डोळ्यात आणून थांबलोय. सांग, काय बोलली ताई? तिने एकवार त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि धीर एकवटून त्यांच्यातला संवाद आणि त्यानंतरचा छकुलीचा त्याला आलेला प्रतिसाद सारं त्याला सांगितलं आणि म्हणाली. सर, मी एक निर्णय घेतलाय आणि त्यात मला तुमची साथ हवी. कसला निर्णय? त्याने भांबावून विचारलं. सांगते. मगाशी तुम्ही आत आल्यानंतर मी त्या नर्ससोबत बोलले. तिला छकुलीबद्दल विचारलं. तिने मला सांगितलं, तिला दूध पाजण्यासाठी अडचणी येत आहेत. नाकातून नळ्या घालून सध्या तरी निभावते. पण हे असं जास्त दिवस करणं शक्य नाही. कारण जसजसे दिवस जातील तिच्या हालचाली वाढतील. त्यामुळे नळ्या हल्ल्या तर तिलाच अपाय होईल. आणि नंतर कोणत्या पद्धतीने ती दूध घेत नाही. मग मी त्यांना विचारलं, यावर कोणता दुसरा उपाय? मग काय म्हणाल्या त्या? तिला मध्येच तोडत तो म्हणाला. इंड्यूस लॅक्टेशन. ती म्हणाली. म्हणजे हे काय असतं? त्याने विचारलं. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापासून ऑक्सिटोनिन हा हार्मोन तिच्या शरीरामध्ये सक्रिय होतो, ज्याद्वारे तिच्या स्तनांमध्ये दुधाच्या निर्मितीला सुरुवात होते आणि 8-9 महिन्यांच्या अखेर ती बाळाला पाजू शकते. ही नैसर्गिकरित्या होणारी प्रक्रिया आहे. पण आपल्याकडे दुर्दैवाने हा पर्याय उपलब्ध नाहीये. दुसरा पर्याय, एखादी दुसरी बाई जर तिच्या बाळासोबत आपल्या छकुलीला पाजायला तयार असेल तर हा प्रश्न सुटेल कदाचित. पण ही शक्यता मला कमीच वाटली. म्हणून मी नर्सला तिसरा काही मार्ग आहे का ते विचारलं तर त्यांनी मला इंड्यूस लॅक्टेशनबद्दल सांगितलं. थोडा वेळ उसासून ती पुन्हा सांगू लागली. इंड्यूस लॅक्टेशन या प्रतिक्रियेद्वारे ऑक्सिटोनिन शरीरामध्ये इंजेक्ट केला जातो. औषधोपचार करून प्रोलॅक्टिन लेव्हल वाढते आणि त्यानंतर इलेक्ट्रिक पंपिंग, हँड एक्सप्रेसिंग अशा पद्धती वापरून दीड महिन्यात दुधाची निर्मिती केली जाते आणि हे दूध आईच्या दुधाइतकेच शक्तिवर्धक असते, बाळाला लाभदायक असते. त्याचा बाळाला अपाय होत नाही. तर मी असा निर्णय घेतलाय की मी या प्रक्रियेला सामोरी जाणार आणि त्यात मला तुमची साथ हवी आहे सर. सांगा, द्याल माझी साथ? अगं, पण याचा तुला काही त्रास झाला भविष्यात तर? आणि तसंही बॉटल फिडिंगचा पर्याय शिल्लक आहे अजून आपल्याकडे. तो तिच्या काळजीने कळवळून म्हणाला. हो, पण त्याने बाळाला त्रास होतो. त्यामुळे बाळ कमजोर होतं, सतत आजारी पडतं. तुम्हाला चालणार आहे का हे? आणि मुळात तुम्ही तिला पुन्हा पुन्हा डॉक्टरकडे ने आण करणार आहात का? ती हेल्दी व्हायला हवी आहे ना? मग आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागणार. आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर मलाही काही प्रॉब्लेम नाही व्हायचा. ती त्याला समजावत म्हणाली. तू म्हणतेस ते पटतंय मला, पण त्यासाठी तुझा असा वापर करणं खटकतंय ग मनाला. कितीतरी फायदा घेऊ. बोट दिलं म्हणजे हात धरू नये म्हणतात आणि तू तर हे अनंत उपकार करणार आहेस, तो करुण स्वरात म्हणाला. तिने विश्वासाने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली. सर, असं काही मनात येऊ देऊ नका. उपकार वगैरे काही नाही. मी माझा स्त्रीधर्म निभावते. माझ्या पाण्यानं त्या कोवळ्या जीवाची भूक भागणार असेल तर मी तयार आहे थोडासा त्रास सहन करायला. आणि जन्म दिला नसला तरी तिची दुधाई होण्याचं सौख्य मला लाभणारच आहे. या सगळ्यात मला तुमची मदत लागेल. कसली मदत? या प्रक्रियेतून बाळाला स्तनपान करण्यासाठी बाळाशी कायदेशीर नातं असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला तिला रीतसर ॲडॉप्ट करावं लागेल आणि पालक म्हणून सही करण्याआधी आपण पती-पत्नी नाही, ते शक्य नाही. तिच्यापासून दूर होत तो म्हणाला. सर, एकवार विचार करा ताईचा आणि आईच्या कुशीला असुसलेल्या त्या भुकेल्या जीवाचा. आणि घाबरू नका सर, मी तुम्हाला या नात्यात आयुष्यभर अडकवून नाही ठेवणार. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल छकुलीसाठीची माझी गरज संपली, त्या क्षणी तुम्ही सांगाल तिथे सही करून तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. आज आपली तिला गरज आहे. एकदा विचार करा. तिथे पुन्हा शांतता पसरली आणि तो थेट गाडीत येऊन बसला.
तीही मागोमाग आली आणि प्रवास सुरू झाला. गाडीत कोणी काही बोललं नाही. तिला बस स्टँडवर सोडून तो परत गेला. तिचीही पावलं घरच्या बसच्या दिशेने वळली. बसमध्ये छान विंडो सीट मिळालं आणि तिला जरा बरं वाटलं. तसंही बाजूला बसून चिंबून जायचा तिला कंटाळा यायचा. त्यात गर्दी असेल तर मग विचारायलाच नको. बाजूला उभा असलेला माणूस अक्षरशः तिच्यावर झोपायचा, पण त्यालाही पर्याय नसायचा. म्हणून तिला बाजूची सीट कधीच आवडत नसे. विंडो सीट मिळाली की ती प्रफुल्लित व्हायची, कारण या सीटवर बसलं की आरामदायक वाटायचं. त्या 1.5-2 तासांच्या प्रवासात तिचा लेखनाचा छंद भरला होता. अशीच खिडकीतून बघता बघता कितीतरी कवितांनी जन्म घेतला होता. पण आज ती द्विधा मनस्थितीत सापडली होती. मनात अनेक विचारांनी डोक्यात गर्दी केली होती. खिडकीतून समोर दिसणारा सूर्य जसजसा मावळतीकडे कलत होता, तेवढीच तिच्या डोक्यात विचारांची निशा गडद होत होती. आता सगळं शेखरच्या निर्णयावर अवलंबून होतं. त्यामुळे तिच्या हातात वाट पाहण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. घरी आली. मेसेज करून त्याला पोहोचल्याचं कळवलं. जेवून झाल्यावर थकलेलं अंग पलंगावर झोकून दिलं. डोळ्यावर झोप असून देखील विचार तिला झोपू देत नव्हते. त्या विचारांच्या गराड्यात कधीतरी तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला आली तेव्हा प्रार्थनेच्या वेळी तो भेटला आणि म्हणाला, प्रार्थनेनंतर आपल्याला निघायचंय. ऑफिसजवळ थांब. तिनं होकारार्थी मान डोलावली. प्रार्थना झाली आणि दोघे निघाले. गाडी मंदिरासमोर थांबली. तिथे तिची मैत्रीण आणि आणखी एक व्यक्ती उभी होती. ते दोघे उतरून त्यांच्याजवळ आले. त्याने ओळख करून दिली. तो त्याचा मित्र होता. येताना त्याने रात्री त्यांच्यात झालेलं बोलणं ताईला सांगितल्याचं सांगितलं. त्यावर दीर्घ चर्चा केल्यानंतर त्याला शर्वरीचं बोलणं पटलं होतं. त्यामुळे आज त्या दिशेने पहिलं पाऊल पडणार होतं आणि ते म्हणजे त्यांचं होणारं लग्न. चौघे बाहेर गुरुजींसाठी मंदिराच्या आवारात थांबलेले. बाहेर विजा कडाडत होत्या. सरी मागून सरी कोसळत होत्या. वाटेत येताना दोघांनी कपडे बदलले होते. लाल तपकिरी रंगाचा कुर्ता, पांढरी पॅन्ट त्याला शोभत होती. हातातलं घड्याळ, डोळ्यावरचा चष्मा, अगदी हलकी शेव केलेली दाढी, नेटके विंचरलेले केस त्याच्या राजबिंड रूपाची शोभा वाढवत होते. तीही छान पैठणी नेसली होती. एवढ्या गडबडीतही तिचं शॉपिंग त्याने व्यवस्थित केलेलं. अंगावर जास्त नसले तरी त्याच्याकडे असलेले त्याने जपून ठेवलेले आईच्या काही ठेवणीतले दागिने तिच्यासाठी आणलेले. तिच्या मैत्रिणीने मंदिराच्या पलीकडे असलेल्या चेंजिंग रूममध्ये नेऊन तिला नीट सजवलं. पाठीवर सोडलेली लांबसडक वेणी, त्यावर मोगऱ्याचा गजरा, हातात चुडा, गळ्यात नाजूक हार, भुवयांच्यामध्ये लहानशा चंद्राकृतीची टिकली, पायातील पैंजण थेंबाच्या आवाजात आवाज मिसळून वाजत होती. गुरुजी आले. दोघांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि विधींना सुरुवात झाली. शास्त्रासाठी म्हणून गुरुजींनी हळदीचा विधी केला. दोघांना एकमेकांची उष्टी हळद लागली. नंतर लग्नाच्या विधी सुरू झाल्या. त्याच्या हातात हात देऊन विश्वासानं ती 7 पावलं चालली. त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात पडलं आणि भांगे त्याच्या नावाचं कुंकू लिहून ती झाली होती शर्वरी शेखर इनामदार. सगळं आटोपून ती कोर्टमध्ये गेले. तिथे त्याच्या एका वकील मित्राला हाताशी धरून त्याने लग्न रजिस्ट्रेशनची आणि ॲडॉप्शनची कागदपत्रे बनवली. वकील मित्रांनी दिलेल्या जरुरीच्या कागदपत्रांची यादी केली आणि नंतर ते दोघे त्यांच्या रूमवर आले. तिची मैत्रीण आणि त्याचा मित्र आपल्या वाटेने मार्गस्थ झाले. येता येता त्यांनी ताईची भेट घेतली. ती माऊली कृतज्ञतेने अश्रू ढाळण्याखेरीज काहीच करू शकली नाही. रूमवर पोहोचल्यानंतर दोघांनी चेंज केलं, फ्रेश झाले आणि हॉलमध्ये येऊन बसले. त्याने दोघांसाठी कॉफी करून आणली. पाऊस नुकताच थांबला होता.